नमस्कार. नमस्कार. सर्व तुम्ही ग्रामस्थांनी टाळा तर दिसतोय आणि दारामध्ये तुम्ही सकाळपासून आलेत. किती वेळ झाला येऊन इकडं? आता आम्हाला 10 वाजल्यापासून आणि आता वाजलेले जवळपास 2 वाजले. 4 तास झाले. 4 तास झाले इथं बस. तो दरवाजा तिकडून दरवाजा तो बी त्याला बी लॉक हा लॉक आहे तिकडे पण लॉक आहे. चला बघून येतो मी. हा 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 लॉक आहे. काय तुमची तक्रार काय? गाव कोणते ते अगोदर? खानापूर खानापूर गाव आहे आमचं. खानापूरची. खानापूर. काय होतं तिकडं? काय विषय? आता डीपी खराब झाली. ड्रम जळाला. ड्रम जळाले. हा. कधी जळाले हे ड्रम? त्याला आता शुक्रवारी. हा. अच्छा. आणि 8 दिवस झाले मग ड्रम काय चेंज होत नाही का? नाही ना ते म्हणतात नाही होत. टाइम लागेल सांगतात ते. त्यामुळे तुम्हाला काय त्रास? आता आमची पिकं जळाल्यात बरेच पिकं जळून चालल्यात. प्यायला पाणी नाही, पिकं जळून चालल्यात. असं किती तुम्ही आता 3, 6, 8 जण आहेत? हा, असं हा. किती शेतकरी? जवळजवळ बाहेर गेले बरेच जण आहेत. काही गेलेत काही 14-15 जण आलो. 15 जणांनंतर असेल. हम्म. काय माल जळाला तुमचा? आता काही ज्वारी आहेत, बाजरी आहे, भुईमुग आहे, काहींचा ऊस आहे. उन्हाळा भरपूर असल्यामुळं पाणी लवकर लागत. माल कॉम आहे सर. मग काय म्हणतो ते अधिकारी म्हणतायत की आता तर ते टाळा लावून गेलेत कुठे? टाळा लावून गेलेत ते. आमच्या पिकाची भरपाई करून द्यावं. ते म्हणतात थांबावं लागेल, अजूनही थांबावंच लागेल. उपलब्ध नाही. उपलब्ध नाहीये. हा. मग तुम्ही मग यांच्या वरिष्ठ अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नाही केला का? केला प्रयत्न. त्यांचाही पण नाही उचलत ते. ते म्हटले फोन नाही उचलत. कोण नाही उचलत? गारगोटे साहेब तुम्ही पण आले शेतकरी. हा शेतकरी. कोण पण उचलत नाही कोणाचा? गारगोटे साहेब, आमदार साहेबाचा फोन नाही उचलत, संतोष दादा चव्हाणाचा फोन नाही उचलत. गारगोटे कोण आहे ते? गारगोटे हे आपले इथले मेन साहेब. मेन साहेब आमदारांचं बी ऐकलं जात नाही का? तुम्ही एक आमदारानं फोन नाही केला का परत एकदा? असं होते आम्ही आलो. चालू होता प्रयत्न तुमच्या आधी. मग काय झालं? काय बोलले आमदार? सांगतो बोलले. आणि 25चं ते डबडे आहे ना, 25 HP ते काय उपलब्ध नाही असं. म्हणजे एका कार्यकर्त्याला तो संपर्क चालला होता तुमच्या आधी आमचा. मग आता मग करायचं काय ना तुमच्या उपलब्ध नाही तर तेच शेतकऱ्यांनी झालं करायचं. ना. आता काय 8-10 दिवस हे अवघड काम आहे. काय म्हणले तुम्ही? काय म्हणले? शेतकऱ्यांनी आता आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांना. आता बाकी काय तुमची हो किती का? HP ची मोटर? माझी 3 HP 5 HP हा. यांचं. आमदार साहेबांना एकदा पुन्हा एकदा लावा ना फोन. हो म्हणून काय बघ करू. लोक म्हणतात आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. शेतकरी म्हणायला लागले दादा आम्ही 4 तास झाले वाट पाहतो इथं कार्यालयामध्ये. अधिकारी फोन पण उचलत नाही. आपण कॉल केलेला आहे ते सध्या इतर बोलतो कोणाशी? हा बोलतो. आपण प्रतीक्षा करू शकता. चालू हे वार्ताहर आलेले. नमस्कार. नाव काय आपलं सर? माने साहेब. काय काय आपलं का? खानापूर वासी यांचा काय प्रॉब्लेम आहे तिथं? काय बाटला हा काय होतंय ते खानापूरला? काय लोकांची तक्रार काय आहे? डीपी. कोण बोलतोय आपण? संदीप उतरडे बोलतोय. माने साहेब बोला ना. काय नक्की अडचण काय आहे? खानापूर लोक इथं आलेले आहेत. जॉब मिळालेला नाही त्याचा अजून आपल्याला. मग कधी मिळणार सर जॉब? तो नाही अजून त्यांनी काय सांगितलेलं नाही आता. काय ते त्यांची अशी ओरड आहे 8 दिवसापासून बंद आहे सगळं. पाणी नाही देत याला पिकाला. बरं. मग काय करायचं? वर्षी विचारलं मी सकाळी नाही मिळालं अजून. हॅलो. मग तुम्ही लेखी तशी तक्रार वगैरे किंवा रिपोर्ट केलाय का? मागणी काय झालं? अहो लेखी मागणी केली का तुम्ही तशी वर कशाची? तुमच्या वरिष्ठांकडे? काही जॉब नाहीये त्याची. रिपोर्ट दिलाय की आपण त्यांना. पर मग आता काय मार्ग कसा काढायचा? अवेलेबल झाले देतो म्हणलेत ते. हा अवेलेबल झाले की देतो म्हणलेत. अहो पण आता त्यांची पिकं जाळायला लागली ना. अवेलेबल का व्हायचं? हो तर आपल्या हातात काय रिपोर्ट द्यायचा होतो. आपण दिलेला आहे रिपोर्ट त्यांना. तुमचे वरिष्ठ अधिकारी कोणाकडे ते सगळी जबाबदारी? त्यांचं नाव सांगता का? नाही आमच्या डीवायनं फोन केला होता की त्यांनी गारगोटे साहेबांना. ते कोण कार्यकारी अभियंता आहे का मंचरचे? कार्यकारी अभियंता जुन्नरचे उपकार्यकारी अभियंता.
मग ते पण फोन उचलत नाही म्हणले, त्या आमदारांचा पण फोन उचले ना. आमदारांचे असं लोक म्हणतात बरं का शेतकरी. नाही आता मी विचारून घेतो त्यांना. मग त्यांचा नंबर आहे का तुमच्या गारगोट्यांचा? हाय हे का हाय लावतो बरं ठीक आहे, तुम्ही पण कॉन्टॅक्ट करा, आम्ही पण करतो पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट. हो हो हा गारगोट्यांना लागलोय ना, उपकार्यकारी अभियंता इथले. याच्यावरून तुम्ही फोन केला होता यापूर्वी? हा मगाशी पण लावलं, मग काय म्हणाल? नाही उचलतच नाही. उचलत नाही. उचलत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीला नाही उचलत. उचलत, नाही. मग आता काय करायचं आता? फोन पे कुणी उचलणार? ते खालचे अधिकारी म्हणजे वरिष्ठांना सांगितलंय. आता आमदार साहेबांचा आमदार साहेबांना विचार, काय काय करायचं काय आता याच्यात? ज्या व्यक्तीस आपण कॉल Busy. केलेला आहे त्यांचा ती बिझनेस सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण हो, प्रतीक्षा busy करू शकतो. या तिकडं मेन कार्यालयात जाऊ चला. चला. सकाळ धरून तुम्ही आलेत, काय खाली पिलं का नाही? काय अजून काय पाणी केले दिसतं हा? आपण. एवढं उन्हात आणत नाही. काय आता ऊन ताण आहे हा. हा यांचा साहेबांचाच फोन. गारगोटे साहेब आहेत ना? नाही हे दुसरे. हॅलो गारगोटे साहेबांचं बोलणं झालं म्हटलं की आता कोणाशी ते संतोष चव्हाणांचं फोन आला त्यांच्याशी होता. झालं असं ना, आमचा नाही फोन उचलला त्यांनी. हा. नाही मला म्हटलं की झालं बोललं उद्या येतो म्हणून सांगितलं त्यांनी. उद्या येतो का म्हणले? उद्या हा इश्यू करतो म्हणले उद्या आरती करायला होतो. उद्या बसवतात का काय करतात? उद्या मिळेल ट्रान्सफॉर्मर. हा उद्या मिळेल तुम्हाला ट्रान्सफॉर्मर. उद्या मिळेल का? हा असं सांगितलं साहेबांनी. सांगितलंय का त्यांनी? तुम्ही बोलले का गारगोटे साहेबांशी? आता फोन झाला मला. तुमचं पण उचलतं, शेतकऱ्यांचा उचलाय काय झाला? काय ते त्या मीटिंग मध्ये वगैरे असतील. आपण तुमचा पण उचलायला बिझी नसतं, शेतकऱ्यांना काय. चला उद्या होईल का मग ते काम साहेब? उद्याला होईल हो हो बर ठीक आहे, चालतं. चालेल. तर आता गारगोटेंचा त्यांच्या ज्युनियर अधिकाऱ्यांना फोन आला होता. कोणीच नाही ना, म्हणूनच आलोय आम्ही. कोणच नाही. हे पहा या कार्यालयाची अवस्था आहे, कार्यालय बंद आहे. आणि हे गारगोटे सर इथे या ठिकाणी बसतायत. त्यांच्या केबिन मध्ये देखील बंद आहे. लाईट पण गेलेली आहे वाटतं, नाही का? लाईट गेली. ते वरूनच लाईट गेली, काहीतरी ते नीट करायला गेले असेल कदाचित, काहीतरी आरवीला प्रॉब्लेम झालाय. पण ऑफिशियल स्टाफ पण कुठं दिसणार ना, पाहिजे ना ऑफिशियल स्टाफ तरी. तर मग शेतकऱ्यांनी काय काय करायचं हो, चकली पडी मारू मारू काय गेले. करायचं ना आता? ती लोक बी सकाळवरून आली असेल काही ना काही कामाला. बरं जे टेक्निकल आहे लोक ती जातील, काय बिघाड झाला तो काढायला. स्टाफ पण नाही. काय सगळं तिथे आहे. लय अवघड आहे. हा अवघड कार्यक्रम आहे. सकाळ धरून किती शेतकरी असे वापिस गेले असे येऊन. तर काय बोलणार ना आता, मग काय बोलावं मलाच आता शब्द होय. तुम्ही कुठून आला होता ताई? ऑफिसचे काय ना विषय काय, लोक गेले सगळे बाहेर. लोक लाईट नाही ऑफिसला. नाही बाहेर काय गेली मग लोक? लंच टाइम झालाय तर लंच टाइमला गेले सगळे. लंच टाइमला बाहेर जातं का सगळे? सकाळपासून आहे हो. ही लोक म्हणतात सकाळपासून नाही कर्मचारी. दोघं जण होते, दोघं जण गेले आता जेवायला, बाकीची सुट्टीवर आहेत. सकाळपासून कोण नाही असं हे म्हणतात, मी नाही. अहो 10 वाजल्यापासून आहे आम्ही. या होत्या का? या दिदी होत्या? हा ये. दोघं जण होते, ते जेवायला गेलेत आणि काही कारणास्तव बाहेर गेलेत आणि दोघं जण सुट्टीवर आहेत. मग आता आली लोकांनी करायचं काय? इथंच जेवलं पाहिजे लोकांनी खरं म्हणजे. बाहेर जायचं आता हे कार्यालय असंच का? आणि गारगोटे सर कुठे गेलेत? सरांना इथला ऍडिशनल चार्ज आहे, सर मंचरला असते. म्हणजे बापरे, अगोदर कोण होतं? अगोदर ऍडिशनल चार्जेस होता. किती दिवसापासून ऍडिशनल चार्ज आहे? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली. हो, मध्ये ते दाभाडे सर होते ना, ते एक्सपायर झाले. त्याच्यानंतर तळपे सरांना चार्ज होता. दाभाडे सरांचा अपघात आहे निधन झालं. त्याच्यानंतर आळेफाट्याचे तळपे सर आहेत, त्यांना चार्ज होता. बरं ठीक आहे दीदी, काय विषय नाही. भंगार कारभार आहे हो.
2 वर्ष झाली इथं माणूस सुद्धा नाही पूर्ण वेळ. काय सांगायचं दुसरा माणूस इथे येतोय. हा? शेतकऱ्याची समस्या शेतकऱ्यांचं सुद्धा नाही. भविष्य अवघड आहे. काय करायचं कसं जगायचं शेतकरी? हेलपडे मारून शेतकऱ्यांचा अवघड मारून गेले विषय. शेतकरी. शेतमालाला बाजार भाव नाही. भाव नाही, कांदे आज त्याच्यात अशी 6-5 रुपये किलो. पाणी अधिकारी सुद्धा नाही इथं. हे बांधले कसे अहो, पिकं जळून चालले साहेब. मग जळालीची आहे तुम्ही प्रत्यक्षात ती येऊन बघा प्रत्यक्षात. प्यायला पाणी नाही प्रत्यक्षात. एक तर आम्हाला पाणी कमी पहिल्यापासून देत असे येऊन लपडे झाले. आणि 4 महिने यंदा आता आटले की याला पाणी नाही. 8-10 दिवस झाले ते. दमलेत तुम्ही. मला सगळ्यांचे हो, चेहरे पडलेले दमले, दिसतात दमले. पूर्णपणे सगळे. हो. वैतागलेत. आता आज 4 दिवस झाले हेलपडे मारून द्या. तिथं ऊस बाजरी जळती म्हणजे जळालेलीच आहे जवळजवळ. गेली आता. हा एक बाटल्यासाठी पाठी मारते आम्ही. रोज शनिवारपासून रोज इथे ओढी चालू आहे सगळी.